काँग्रेसचे माजी नेते नरेंद्र जिचकार यांनी 15 जानेवारीपासून जनआशीर्वाद यात्रा काढली आहे। या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या यात्रेअंतर्गत 6व्या दिवशी देखील चांगला प्रतिसाद मिळाला। तर यात्रेदरम्यान नरेंद्र जिचकार यांनी नागरिकांशी संवाद साधला। तर नागरिकांवर झालेल्या अन्यायाविरोधात आपण ठामपणे उभं राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। असा आहे 2 वर्षापासून नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे निवडणुका झाल्या नाही आहे। त्यामुळे इथं कुणीच नगरसेवक नाही आहे। 2 वर्षापासून लोकांच्या समस्या ज्या आहेत ज्या नगरसेवकाच्या मार्फत त्या काही ना काही त्याच्यामध्ये त्याचं समाधान व्हायचं ते आता बिलकुल नाही आहे। ड्रेनेजची समस्या आहे, रोडची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, लाईटची समस्या आहे, बऱ्याचशा समस्या आहे। आणि विधानसभा क्षेत्राचे जे प्रतिनिधी आहे त्यांचंही लक्ष नाही। सगळ्याचं असं म्हणणं आहे की फक्त वोट मागासाठी आले, नंतर इथं आले नाही। बरेचसे कामं इथं थांबलेले आहे। मी ह्या जन आशीर्वाद यात्रेच्या मार्फत सगळ्यांचे मी आशीर्वाद घेत आहे, सगळ्यांचं मी समाधान करायचा प्रयत्न करत आहे। बिलाची समस्या आहे, वॉटर बिलाच्या समस्या आहे, ज्या मी काही कोणत्या पदावर नाही आहे, पण जिथं जिथं माझे संबंध आहे, जिथं जिथं मी काम करू शकतो तिथं मी काम करत आहे। मागील 6 दिवसात जवळपास आमच्याकडे 50 ते 60 समस्या आल्या, त्यातल्या आम्ही 70 ते 80% आम्ही सॉल्व्ह केल्या, बाकीच्या प्रोसेसमध्ये आहे। तर आम्हाला आशीर्वाद घेत असताना लोकांचे काम करण्याची एक संधी मिळत आहे। ह्या अतिशय मोठी उपलब्धी ह्या यात्रेची आहे।